विचारावंसं वाटतं की आपण जेव्हा भाषांतर करतो, अनुवाद आणि भावानुवाद म्हणूया भाषांतर नाही, तर तेव्हा भाषांतरकार जो आहे त्याला म्हणजे कितपत स्वातंत्र्य असावं आणि त्याला कितपत मर्यादा असावी आणि ती त्यांनी स्वतःच घालून द्यायला लागते असं मला वाटतं. काय सांगता येईल याबद्दल? भाषांतर आता आपण इथे म्हणतो 3 प्रकाराने एक भाषांतर केलं जातं, एक अनुवाद आहे, एक रूपांतर केलं जातं. भाषांतरामध्ये शब्दशः अनुवाद असतो, त्याने तिथे भावार्थ नाही दुरुस्त झाले जात आणि अनुवादामध्ये त्यात थोडे वाङ्मयीन मूल्य अधिक राहतं, आणि रूपांतर हे जे आहे आशयातच असेल पण आपल्या स्थानिक संस्कृतीनुसार आपण पूर्णतः जी काही वाङ्मयीन कृती आहे तिला आपण पूर्ण फॉर्म आपण बदलू शकतो. जसं लॉर्ड बर्नार्ड शॉ यांचं जे पिग्मॅलियन आहे त्याचं श्री पु ल देशपांडे यांनी ती फुलराणी म्हणून त्यांनी अनुवाद केलेला आहे आणि त्यांनी पूर्णतः मराठी कॉन्टेक्स्ट त्याला दिलेला आहे. तसंच विवाद शिरवाडकरांचं राजमुकुट हे मॅकबेथवर आधारित नाटक आहे आणि इथे त्यांनी स्वातंत्र्य घेतलेलं आहे. पण अनुवाद करताना मला वाटतं फार छोट्याशा फॉर्मचं मी स्वातंत्र्य घेऊ शकतो. इथे मी एक सांगू शकते, जसं ज्ञानेश्वरी मला करताना कोणी विचारलं मला तू याच्यात पोएटिक फॉर्म मध्ये करते का ज्ञानेश्वरी, तर मला खूप मोठी मर्यादा वाटली ती स्वतःची. मला इथे एक प्रश्न विचारायला आवडेल, थांबवते जरा, की तुम्ही जे भाषांतर केलेलं आहे ते ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी ओवीच्या रूपात आहे. हो. आणि तुमचं भाषांतर क्लोज फॉर्म मध्ये आहे. हो. तर याबद्दल जरा सांगा. आणि मला असं वाटतं एक विषय अजून आपला राहिलाय की ज्ञानेश्वरी तुम्ही म्हणजे सुरू केव्हा केली आणि पूर्ण प्रवास जो झाला तो साधारण किती कालावधी लागला, कारण ही मोठी साधना आहे. हो. तर 2014च्या 14 तारखेला मी ती सुरू केली डिसेंबर मध्ये आणि 2020 मध्ये मार्च मध्ये 8 मार्चला साधारणतः मी पूर्ण केली. त्याच्यात पहिले मी काय केलं, पहिलं रजिस्टर फॉर्म मध्ये केलं, म्हणजे मी हाताने ओवी लिहायची आणि ओवीचं भाषांतर मी खाली लिहायची. ते पूर्ण झाल्यानंतर मी वर्ड मध्ये हे सगळं फीड केलेलं आहे. अच्छा, म्हणजे कम्प्युटराइज केलं हो. आणि हस्तलिखितात नाही आता ती कम्प्युटर याच्या फॉर्म मध्ये. अच्छा. आणि मी जो प्रश्न विचारला होता, ठीक आहे, एवढी मोठा कालावधी तुम्हाला लागला करण्यासाठी? 5 वर्ष लागले. 5 वर्ष पूर्ण लागली आहे सलग. म्हणजे 5 वर्ष मला असं वाटतं दिवस रात्र ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरी तुमच्या मनात ध्यासात असेल, कारण ट्रान्सलेशन करायचं तर नुसतं शब्दशः आपण नाही करत, त्याचा भावार्थ पण त्याच्यात आला पाहिजे असा म्हणजे आपला प्रयत्न असतो. तर आता हे भाषांतर जेव्हा पूर्ण झालं तुमचं, तेव्हा तुम्हाला असं वाटलं का की हो भाषांतर तर पूर्ण झालं, पण अजून आपला ज्ञानेश्वरीचा प्रवास पूर्ण व्हायचा आहे? हो, ते मला नक्कीच वाटतं. कारण भाषांतर करताना माझं सगळं लक्ष केंद्रित झालेलं होतं शब्दांवर, त्यातील अर्थावर, आणि त्याच्यानुसार मी इंग्लिश मध्ये कसं करते त्यावर माझा फोकस होता. बरं, एक छोटंसं काही भाषांतरित करायचं असेल तेव्हा आपण भाषांतरित करता करता तो प्रवास पूर्ण होतो. जसं की एक मी मत्तीपट म्हणून हिंदीमध्ये कादंबरी होती अभय मौर्य यांची, तर ती मी मत्तीपट मराठीमध्ये भाषांतरित केली. तर कादंबरी होती, ज्या क्षणी माझं शेवटचं आटोपलं त्या क्षणी माझा तो प्रवास संपला असं मला वाटलं. पण ज्ञानेश्वरीमध्ये मात्र ज्या दिवशी भाषांतर पूर्ण झालं त्या दिवशी माझा प्रवास सुरू झाला असं मला वाटतं. मला असं वाटतं ज्ञान, चिंतन आणि त्याच्यानुसार अनुभव घेऊन आपला पुढचा मार्ग अधिक समृद्ध होण्याचा आपला मनाचा प्रयत्न असतो. आणि मला असं वाटतं हे जे असमाधान असतं की झालं आपलं काम पूर्ण तर झालं, पण कुठेतरी कमी वाटतंय.
मला असं वाटतं तुमचं भाषांतर तुम्ही केलंय पूर्ण करा. आता परत जर तुम्हाला अधिकची संधी जर मिळाली की नाही ताई आता पुन्हा करा भाषांतर, असं जर तिला तर करायला आवडेल का? आता त्याचंच भाषांतर पूर्ण मी पुन्हा करेल की नाही मला शंका आहे, कारण मी जे केलेलं आहे ते मला पुरेसं वाटतं. अच्छा, म्हणजे जर परत करायला सांगितलं तर त्याच्यात असा विशेष बदल होईल असं नाही वाटत तुम्हाला? नाही, बदल तर होणार. हा, तेच मी कारण हे बघा आपली ही सतत प्रक्रिया आहे, हा. ती भाषांतर करतो आपण तेव्हा ती प्रक्रिया सतत चालू असते आणि त्यामुळे आपण समृद्ध पण होत जातो. हो. आपल्या जाणीवा पण रुंद होत. बरोबर आहे. बरोबर आहे. त्यामुळे मी पुन्हा वेगळ्या पद्धतीने करू शकेल कदाचित. आता तुमचं सगळं बॅकग्राऊंड ऐकल्यानंतर ताई असं वाटतं की तुम्ही शिक्षिका, हो, सगळ्यात बेसिक, त्यानंतर आता अभ्यासक, आणि तिसरी जी भूमिका आहे आता जे तुम्ही म्हणाला की ज्ञानेश्वरी संपल्यानंतर मग मी त्याचा भावार्थ म्हणा किंवा ती जाणून घ्यायची उत्सुकता माझी अजून राहिलेली आहे अगदी. म्हणजे आता साधकाच्या भूमिकेत आला तर शिक्षिका, अभ्यासक आणि साधक या भूमिकेमध्ये पहिली तुमची भूमिका आणि आता ज्ञानेश्वरीचं भाषांतर, अनुवाद, भावानुवाद पूर्ण झाल्यानंतरची प्रक्रिया ह्याच्यामध्ये काय फरक झालाय तिन्ही भूमिकेमध्ये? हो. तर जेव्हा मी भाषांतर सुरू केलं, मी एक विद्यार्थी भूमिकेमध्ये होती. माझे विद्यार्थी ज्याप्रमाणे संघर्ष करतात ते खूप प्राथमिक स्तरातले विद्यार्थी राहायचे, त्यामुळे भाषा शिकताना त्यांचा संघर्ष मी पाहत असायची. आणि आम्ही सगळे शिक्षक पाहतो, आम्हाला लक्षात येतं यांची भाषा वीक आहे, मराठी किंवा हिंदी किंवा इंग्लिश. मी जेव्हा ज्ञानेश्वरीचा अनुवाद सुरू केला तर नकळत झालेली प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे किंवा प्रवास आहे. आणि तो प्रवास मी जेव्हा नकळत सुरू केलेला होता, मी माझ्या विद्यार्थ्यांच्या स्तरावर गेल्याचं मी लक्षात आलं माझ्या. आणि त्यांचे जो संघर्ष आहे तोच संघर्ष मी पण शब्दांशी, व्याकरणाशी, आशयाशी करत होते. त्यामुळे मी शिक्षिका म्हणून मुलांना अधिक समजून मला वाटतं मी घेऊ शकायला लागले. आता रीडिंगची एक परिभाषा आहे, रीडिंग द लाईन्स, रीडिंग बिटवीन द लाईन्स आणि रीडिंग बियॉन्ड द लाईन्स. जेव्हा मी भाषांतर करत होती, रीडिंग द लाईन्स आणि रीडिंग बिटवीन द लाईन्स या दोन गोष्टी सहज घेत होत्या, सहज चालू होत्या या प्रक्रिया. आणि पण ज्ञानेश्वरी ही गुणार्थाने भरलेली आहे म्हणतात, हो ना. तर हा प्रवास जो आहे रीडिंग बियॉन्ड द लाईन्स, हा प्रवास माझा भाषांतर पूर्ण झाल्यानंतर सुरू झाला. ज्ञानेश्वरीवर जिथून जिथून लेख मिळतील, पुस्तकं मिळतील, ते पुस्तकं मी वाचायला लागली. आणि हे पुस्तकं 3 प्रकारचे असतात साधारणतः. एक तर आध्यात्मिक तत्वज्ञान तर पहिल्या गटातले पुस्तकं असतात. दुसरे ज्ञानेश्वरीचे पुस्तकं हे व्याकरण आणि भाषाशास्त्र यावर आधारित असतात. आणि तिसऱ्या प्रकारच्या पुस्तकांमध्ये ज्ञानेश्वरीतील सौंदर्य सृष्टी आणि ज्ञानेश्वरीतील सौंदर्य स्थळे यांचा समावेश असलेले पुस्तकं असतात. माझा कल तिसऱ्या प्रकारच्या पुस्तकांवर अधिक राहिलेला आहे. हो, त्यामुळे मी तशा प्रकारची पुस्तकं वाचायला सुरुवात केली. आणि मला वाटतं ही पण माझी एक विद्यार्थी अवस्थाच मी म्हणेन. ज्ञानेश्वरी अगाध आहे, अपार आहे. त्यामुळे अभ्यासक आणि साधक हे शब्द मला फार दूरचे वाटतात. तिथे पोहोचण्याचा प्रवास अजून सुरू झालेला नाही असं मी म्हणेन. मी मला स्वतःला विद्यार्थीच म्हणून ताई मनाचा प्रांजळपणा आहे, जिथे अख्खं ज्ञानेश्वरीचं भाषांतर झालंय पण तो प्रवास अजून सुरू व्हायचा. मला असं वाटतं अनुभूती म्हणतात ती अशीच असते. पहिल्यांदा आपण विद्यार्थी व्हायचं आणि मग नंतर आपल्याला समजतं की आपल्याला काय येतंय किंवा मग अजून किती आपण दूर आहोत. आपला जो पल्ला गाठायचा आहे तो आपल्याला पल्ला नजरेत येतो. आता पुढे मला अजून एक विचार असं वाटतं की ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिली, आपण माऊली म्हणतो त्यांना. म्हणजे तसं पाहायला गेलं तर ज्ञानेश्वर
म्हणजे एक पुरुष देह आहे त्यांचा, बरोबर पण त्यांना आपण सारे जण माऊली म्हणतो. बरोबर कारण माऊली म्हणजे आई. बरोबर तर त्याच्यामध्ये ममत्व असतं, बरोबर. काय म्हणतात, करुणा असते, अपार प्रेम असतं. हो. तर मला असं वाटतं की एक स्त्री म्हणून म्हणजे स्त्रीचं जे हृदय असतं ते माऊलींचं हृदय होतं, म्हणूनच ती माऊली होऊ शकते साऱ्या जगाची. तर हे होत असताना तुम्ही पण एक स्त्री आहात, तर तुम्ही स्त्रीच्या नजरेतून, दृष्टिकोनातून तुम्हाला काय वाटतं ज्ञानेश्वरीकडे जर आपण पाहत असेल? ज्ञानेश्वर